स्वागत आहे आपल्या जाऊ मंदिरांच्या गावा या भक्तिमय प्रवासात। हाच भक्तिमय प्रवास आपल्याला घेऊन जात आहे एका निसर्गरम्य छोट्याशा गावात। गाव जरी छोटंसं असलं तरी त्याची ओळख मात्र फार मोठी। ह्या ओळखीचे कारण म्हणजे ह्याच छोट्याशा गावात साकारलंय श्री संत गजानन महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर। कोल्हापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य धामणी खोऱ्याच्या कुशीत वसलेले आंबर्डे हे एक छोटेसे गाव। ह्या गावचा परिसर म्हणजे डोंगर रांगा, झाडांची गर्द छाया आणि शेजारीच वाहणारी धामणी नदी। गावच्या चहूबाजूने असलेली ऊसाची आणि भाताची शेती। ह्याच शेतात काम करणारी पण चेहऱ्यावर समाधान असलेली ह्या गावातील साधी सरळ माणसं हीच इथल्या मातीची खरी ओळख। गावात पाऊल टाकतात गावाच्या मध्यवर्ती भागात नजरेस पडते निर्मल गणेश मंदिर। ह्या मंदिरातील काळ्या पाषाणातील बाप्पांची मूर्ती अगदीच मन मोहून टाकणारी। येथून पुढे गेल्यावर अगदी हाकेच्या अंतरावर नजरेस पडतो तो म्हणजे गजानन महाराज मंदिराचा तेजस्वी कळस, ज्यावर फडकणारा भगवा ध्वज जणू भक्तीच्या दिशेने आकाशात झेपावणारी एक आस्थाच। मंदिराचा परिसर म्हणजे शांती, भक्ती आणि निसर्गाचा जणू काही त्रिवेणी संगमच। या मंदिराची बांधकाम शैली जरी आधुनिक वाटत असली तरी त्यात जपली आहे पारंपरिकता, संस्कृती आणि भावनेची ऊब। मुख्य दरवाजावरची पारंपरिक कलाकुसर आणि त्या दरवाजातून आत प्रवेश करताच समोर दिसते ती संत गजानन महाराजांची सजीव व भावमग्न मूर्ती। डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर शांतता, जणू काही ते तुम्हाला काहीतरी सांगत आहे। मूर्तीकडे पाहता क्षणी आपल्या मनाला एक जाणीव होते आत्मिक समाधानाची आणि नकळत ओठांवर येतं एक वाक्य, ते म्हणजे गणगण गणात बोते। हे वाक्य केवळ मंत्र नाही, ते आहे महाराजांच्या अनुभूतींचं दार। या शब्दांचा अर्थ फक्त मंत्र नाही, तो प्रत्येकाच्या मनाला हलवणारा मार्गदर्शक दीपच आहे। मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शांत, सुंदर व प्रशस्त अशा सभागृहाची केलेली व्यवस्था, जिथे भजन, कीर्तन, पारायण व सामूहिक उपासना केली जाते। गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा फेरी पूर्ण केल्यावर आपली पावले वळतात ते येथील तळघरात असलेल्या ध्यान मंदिराकडे। ध्यान मंदिरात पाय ठेवल्यावर आपल्याला एक वेगळीच अनुभूती येते, ती म्हणजे ना कुठला आवाज, ना गोंगाट, फक्त निसर्गाचं सानिध्य आणि अंतर्मनातील भाव व समोर असलेली दत्त स्वरूपातील संत गजानन महाराज यांची प्रतिमा। ध्यान मंदिरात बसल्यानंतर मन शांत होतं, कधीकधी डोळ्यातून पाणी येतं। म्हणूनच की काय, ही वास्तू केवळ दगडाची नाही तर ती एक भावनांची उंची आहे। आणि विशेष म्हणजे प्रत्येक खांबावर कोरलेलं गणगण गणात बोते या शब्दांमधूनच ध्यानात खोल शांती निर्माण होते। मंदिराचा आवारात फुलवलेला सुरेख बगीचा, हिरवाईने वेढलेले अंतरंग, त्यामध्ये होणारी भ्रमरांची गुंजन आणि मंद वाऱ्याची झुळूक जणू काही आपल्याला हेच सांगते की ही जागा केवळ भक्तांची नाही तर निसर्गाची देखील आहे। हे मंदिर नुसतं पाहणं नाही, ते मनात उतरवणं आहे। जिथं पावलं थांबतात, नजर स्थिर होते आणि मन भक्तीच्या प्रवासात हरवतं। मंदिराजवळच आहे औदुंबर वृक्ष, त्यावर फडकणारा भगवा ध्वज हेच सांगतो की आस्था अजूनही जिवंत आहे। आणि याच औदुंबर वृक्षाच्या समोरच असलेलं होम हवन कुंड, जिथं सात्विक यज्ञ सतत घडवले जातात। या मंदिराच्या स्थापनेमागे आहे एक अत्यंत प्रेरणादायी कहाणी। ती कहाणी म्हणजे या गावातील बोरवणकर कुटुंबामधील गोपाळनाना बोरवणकर यांच्यापासून 3 पिढ्यांनी संत गजानन महाराजांची सेवा व भक्ती केली। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गजानन महाराज यांच्या भक्तीच्या व सेवेच्या जाणिवेतून गुरुवर्य काका महाराज यांच्या अधिपत्याखाली बोरवणकर कुटुंबाने सन 2020 मध्ये श्री गजानन महाराज भक्त परिवार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि त्यातून साकारलं गेलं हे भव्य दिव्य मंदिर। आधुनिकतेत पारंपरिकतेचा भास देणारं एक आध्यात्मिक केंद्र। इथं होणारे उत्सव हे केवळ कार्यक्रम नाहीत, ते एक अनुभव आहेत। गजानन महाराज प्रकट दिन, गुरुपौर्णिमा,
आणि प्रत्येक पौर्णिमेला होणारा यज्ञ भाविकांच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटवतो. या सर्व धार्मिक उत्सवांना इथे हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सकाळी व सायंकाळी नित्यनेमाने होणारी गजानन महाराजांची आरती. या आरतीवेळी वाद्यांच्या नादात जणू भक्तीचं स्वरूपच प्रकट होतं. या गावातील ग्रामस्थ देखील अत्यंत मनापासून या मंदिराच्या सेवेत सहभागी होतात. बाहेरून येणाऱ्या भाविकांची प्रेमाने व्यवस्था करतात. इथे श्रद्धा म्हणजे केवळ भक्ती नाही, तर ती सेवेसोबत आलेली जबाबदारी आहे. आज हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते एक आध्यात्मिक सेवा केंद्र बनलं आहे. गजानन महाराजांनी लोकांना सेवा व भक्तीचा मार्ग दाखवला. याच सेवा व भक्तीच्या मार्गावर येथील मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे आणि भविष्यातही हा वसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे मंदिर केवळ एक जागा नाही, तो आहे एक अनुभव, एक शांतीचा आधार. येथील प्रत्येक दगड, प्रत्येक झाड, प्रत्येक वाद्य आणि प्रत्येक स्पंदन हे आपल्याला जणू काही भक्ती मार्गावर चालण्याची साधच घालतात. या निसर्गरम्य अंबर्डे गावात येणं म्हणजे नुसता प्रवास नव्हे, तर तो आहे एक भक्तीचा अनुभव, जिथं निसर्ग आणि अध्यात्म हातात हात घालून आपल्याला नवसंवेदना देतात, जिथं मन थांबतं आणि आत्मा बोलायला लागतो. चला तर मग धामणी खोऱ्यात, जिथं संत गजानन महाराजांच्या पावन चरणांनी स्पर्श केलेली ही भूमी आपल्या मनातही भक्तीची नवी दिशा नक्कीच देईल. अशाच गावातल्या मंदिरांच्या ओळखीसाठी जाऊ मंदिरांच्या गावा या आमच्या प्रवासात सहभागी व्हा. पुन्हा भेटूच भक्तीच्या दुसऱ्या वाटेवर. जाऊ मंदिरांच्या गावा.